ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं बहुतांश आर्थिक चलन हे पशुधन आणि बैलजोड्यांवर अवलंबून असतं। मात्र केंद्र सरकारनं कायद्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांचं अर्थचक्र मोडण्याचाच घाट घातलाय। त्यामुळे दुष्काळात 13वा महिना अशी गत शेतकऱ्यांची झाली। म्हणूनच सरकारच्या जनावर विक्रीच्या नवीन कायद्याला शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केलाय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्षाला 48,000 जनावरं विक्रीला येतात। यातून बाजार समितीला वर्षाकाठी 60 लाखांच्या घरात विविध कररूपात उत्पन्न मिळतं, तर छोटे मोठे व्यापारी व्यावसायिकांनाही रोजगार मिळतो। हा सर्व बाजार आणि उत्पन्न केंद्र सरकार उद्ध्वस्त करायला निघालं असल्याचा आरोप होतोय। जे जनावर भाकड होतं अथवा निकामी होतं ते सांभाळण्याची कुवत शेतकऱ्याची नसते, त्यामुळे तो ते बाजारात विकून नवं जनावर विकत घेतो। त्यातून शेतकऱ्याचं वर्षाचं आर्थिक गणित बसत असे। मात्र सरकारच्या नव्या जाचक अटींमुळे त्याला आपली जनावरं विकणं अशक्य होणार आहे। ज्याला जनावर विकलं तो त्याची कत्तल करणार नाही यावर शेतकरी कसा लक्ष देऊ शकतो असा थेट प्रश्न शेतकऱ्यांचा आहे। जे जनावर कामाचं नाही त्याच्या पालन पोषणाचा खर्च सरकार देणार का, हा शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न आहे। जनावरांच्या पालकत्वाची जबाबदारी सरकार घेणार असेल तर सरकारच्या या नवीन निर्णयाचं स्वागतच असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। शेतकऱ्याला एवढा टाइम नाही ना आता स्टॅम्प लिहून द्यायला आणि स्टॅम्प घेऊन द्यायला। जर मी समजा बैल घ्यायला आलो तर मी माझ्या शेतीच्या कामासाठी घेणार आहे, आणि दुसऱ्याला जर दिला मी तर तो शेतकऱ्याला देणार आहे। समजा व्यापाऱ्याला जरी दिला मी तर व्यापाऱ्याकडून आज आम्हाला एवढं टाइम नाही ना त्याच्याकडनं ॲप करून घेऊ आम्ही। तो आपल्याला जरी सांगून जाईल जो की बाबा मी शेतकऱ्याला विकणार आहे, पण तो कत्तलीसाठी विकणार आहे का शेतकऱ्याला विकणार आहे त्याच्याकडे कोण जाणार आहे पाहायला। त्यामुळे हा निर्णय एकदम चुकीचा आहे। सद्यस्थितीत पशुपालक आपली जनावरं कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि आठवडा बाजारात आणून विकतात। त्यासाठी त्यांना बाजार समितीचं साक्षांकन शुल्क, मार्केट फी, देखरेख शुल्क भरावं लागतं। ही रक्कम 1.5% असते। त्यातच आता नव्या सरकारी नियमानुसार प्रतिज्ञापत्र, फोटोचा खर्च शेतकऱ्याला न पेलवणारा असून ही जबाबदारी कोण घेणार हा खरा प्रश्न नव्या नियमामुळे उभा राहिलाय। या निर्णयामुळे जनावरांची खरेदी विक्री मुश्किल होऊन परिणामी सर्वच घटकांवर त्याचा विपरीत परिणाम होणार असल्याचं व्यापारी सांगतायत। आता जर आपण बैल विकत घेतली, विकायचं ठरलं तर प्रत्येक वेळा टॅम करायला शेतकऱ्याला परवडणार नाही किंवा व्यापाऱ्याला परवडणार नाही। आता 200 रुपयाचा टॅम घ्यावा, एखादा बैल मेला तर मग ते पैसे कुठून आणायचे? तो शेतकरी म्हणला बैल मरून गेला तर काय करणार आम्ही? हा चुकीचा निर्णय आहे। गव्हर्नमेंटने गाय बंद केली मान्य करतात, पण गायचं जास्त चलन नाही, पण बाकी शेतीला लावणाऱ्या अवजारी वस्तू ज्या आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा काही त्याच्यावर लोकांचा परिवार उदरनिर्वाह घडतो। त्यामुळे थोड्या अशा गोष्टी काही समजून घ्यायला पाहिजे शासनाने की सर्वच गोष्टी शेतकऱ्यांना दाब टाकून शेतकऱ्यांची फार मोठी हाल होईल। जनावरांच्या बाजारात अर्ध्याहून अधिक विशिष्ट धर्माचे व्यापारी आहेत। ते तर या नवीन निर्णयाला प्रचंड घाबरलेले आहेत। त्यांच्यापैकी कोणीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही। ग्रामीण भागातील आठवडी बाजारात होणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरच्या निर्बंधांमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाडही पडणार आहे। बाजार समित्यांकडे अद्याप नवीन नियम आलेले नाही, त्यामुळे नव्या नियमांचा जनावरांच्या बाजारावर काय परिणाम होणार यावर बोलायला बाजार समितीचे प्रमुख तयार नाहीत। त्यात काही शेतकरी या निर्णयाचं स्वागत करत असल्याचंही दिसून येत आहे। भीती वाटते शेतकरीला। तो पैसे जर देतो त्याला पण काहीतरी पाहिजे ना पुरावा, मी एवढे पैसे देतोय तर मला पैशाचे मोबदला मला पण बिंदास काहीतरी बैल घेऊन जातोय घरी। उद्या उठून एखादा आला हे बैल तर माझे आहे, कोणी कुठून चोरून आणले तुम्ही? सरकारने जो निर्णय घेतला तो एकदम शेतकऱ्यासाठी पण लाभदायक आहे आणि व्यापारीसाठी पण लाभदायक आहे। एकंदरीतच हा जनावर विक्रीतील हमीचा खेळ अनेकांच्या जीवावर बेतणार आहे। सुरुवातीला तर प्रचंड गोंधळ उडणार असून नंतर एखाद दुसऱ्या कारवाईनंतर जनावर मोकाट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे। त्यामुळे येत्या काळात रस्त्यावर भुकेनं तहानेनं तडफडणारी जनावरं दिसली तर आश्चर्य वाटायला नको। मात्र भूकबळी ठरणाऱ्या या जनावरांच्या हत्येला कारण कोण ठरेल हेही सरकारनं आधी ठरवून टाकलं पाहिजे होतं। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।